शरणं प्रपद्ये कुंडलिकावृते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री गुरवे नमः, श्री सरस्वते नमो नमः। उत्तर दिशेचा रक्षिता जो सकळ यक्षांचा शास्ता, तो कुबेर विनय नवनिधी देता, आपला मित्र असे की। अशा प्रकारे संत श्रोत्यांना अस्त्र मागील कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की कालच्या कथेमध्ये अस्त्र तुम्ही ऐकलं की सर्व देव अस्त्र त्या ठिकाणी आपापलं सैन्य घेऊन महाराज अस्त्र त्या ठिकाणी आलते। तेव्हा अस्त्र आमचे कार्तिक स्वामी अस्त्र महादेवाला शिवशंकरला अस्त्र त्या ठिकाणी दाखवू लागले की महादेवा आपल्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपल्याला युद्धामध्ये सहकार्य करण्यासाठी हे सैन्य आले, तुम्ही अस्त्र तुमच्या डोळ्यानं अस्त्र बघा। तेव्हा सांगू लागले हे अस्त्र इकडं सैन्य उत्तर दिशेचा राजा अस्त्र त्या ठिकाणी कोण कुबेर आहे, आणि तू आपला असणारा त्या ठिकाणी कसं आपलं हित चिंतणारा असा कुबेर आहे, त्याचं हे सैन्य आहे। त्यांचे सकळ सैन्य विराजमान नरवाहने असती सर्व लागून, करी भयानक शस्त्रे धरून युद्धाला आले। कोण आमच्या असणारे कार्तिक स्वामी सांगून आले भगवंता, ते असणारे आले आपले सैन्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी आलो, पृथ्वीचं वाहन महाराज अस्त्र काय तर नर म्हणजे महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय मनुष्यावरती बसून महाराज अस्त्र हे कोण महाराज अस्त्र हे सैन्य अस्त्र त्या ठिकाणी आले असं म्हणणं अस्त्र महादेवाला मार्तंड भैरवाला अस्त्र त्या ठिकाणी कोणाचं कार्तिक स्वामीचं येऊ लागलं। मूषक मुखे सर्वांसी गजवाहन अश्ववाहनासी वरी आरोहर करते त्यांसी मस्तके गजांची असती की। भगवंता त्या ठिकाणी अस्त्र उंदरासारखं अस्त्र मुख आहे, कोण महाराज मोठाले हातीवरती अस्त्र त्या ठिकाणी बसलेत ना। सर्वांचे करी युद्धे विराजमान भरशांकुश परम तीक्ष्ण, युद्ध करावयाची हावदा धरून अंगी वज्र कवच शोभी। महाराज हातीवरती बसले पुन्हा हातामध्ये आयुध महाराज अस्त्र घेतलेत। काय काय घेतलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी अंकुशास्त्र घेतला महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण कुऱ्हाड म्हणतो ना, ती कुऱ्हाड अस्त्र एका हातामध्ये घेतली आणि महाराज त्या ठिकाणी अस्त्र पुन्हा महाराज अस्त्र काय घातलं महाराज अस्त्र कवच अस्त्र त्यानं घातलं असं सैन्य महाराज अस्त्र, आणि ते सैन्य कोणाचं पुढं अस्त्र सांगू लागले। उंदीर ध्वज शोभे रथावर सभवती सैन्याचा भार, करी शस्त्रे झळक झळझळीचा पार ते सैन्य गणपती। भगवंता त्यांचा असणारा पताका, त्या पताक्यावरती उंदरांची असणारी प्रतिमा आहे, मोठा असणारा रथ आहे, रथावरती पताका आहे ना, ते मग सैन्य अस्त्र गणपतीचं भगवंता। मृगांचे मुखे हय गजांस तैसेच अश्वयोजिले से रतास, शुभ्र छत्रे सकळ विरांस शुभ्र कवचे विराजती। महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की भगवंता गजाचे म्हणजेच हातीचे असणारे महाराज मुकुटी असणारे घोड्याला असणारे बसवले, महाराज अस्त्र वरती जो असणारा बसला ना त्याला सुद्धा असणारा हातीचं महाराज अस्त्र त्या ठिकाणी मुखवट आहे ना, असं सैन्य कोणाचं इथं पुढे सांगू लागले। गोपुच्छ चामरे ढळती त्यास स्वर्णदंड विराजती, करी अयुद्धे झळकती ते सैन्य चंद्राचे स्वामिया। महाराज अस्त्र कोणाचं चंद्राचं अस्त्र हे सैन्य म्हणू लागले। हे स्वामी पंचवदना हे तमारीची सेना, सप्तमुखे अश्ववाहना चक्र अयुधे सर्व। सर्वांच्या
महाराजांच्या हातामध्ये आयुध नाही. हे तमारी म्हणजेच महाराज असतात त्या ठिकाणी अंधकार दूर करणारे असणारे कोण, तमाचा नाश करणारे, रात्रीचा दिवस करणारे असे सूर्य, या सूर्याचा असणारे हे सैन्य भगवंता. सकळ ते दिप्यमान तेजे जैसे सहस्त्र किरण ते दैत्य वधावया लागून उदिता ती सर्वदा. ज्यांचं तेज महाराज असणारं सूर्यासारखं लक्का असणारा, ज्यांच्या अंगाचा प्रकाश पडतो ना, ते सर्व असणारं सैन्य सूर्याचा भगवंता. गज अश्व हंस मुखे रथावरी कमंडलू झळके सकळ वीर ब्रह्म तेजे देखे हे अवलोकिले पाहिजे. आणि हे सुद्धा महाराज असते त्या ठिकाणी सैन्य बघायलाच पाहिजे. हे असतं कसं आहे, अश्वावर बसलो महाराज असते त्या ठिकाणी, हत्तीवर बसले, घोड्यावर असते त्या ठिकाणी बसले ना, पण कमळासारखं तेज असतं यांचं. हे सुद्धा सैन्य बघण्यासारखं आहे. आणि हे मास्तर सैन्य बघा असं. हे सैन्य आमची योनीचे दैत्यवध करावयासाचे करी शस्त्रे ब्रह्मांड झळके परम तेजे शोभती. हो, यांच्या सुद्धा हातामध्ये आयुध भगवंतान हे अस्त्र ब्रह्मदेवाचं सैन्य. हे स्वामी नागभूषण हे सगळं विष्णूची सेना अशी कुसुमायसी कांती जाना अयोध्ये शंख चक्र. आणि पुन्हा भगवंता त्यांच्या बाजूला अस्त्र विष्णूचा अस्त्र महाराज अस्त्र सैन्य म्हणले. आणि ते सैन्य अस्त्र कसं आहे, महाराज अस्त्र सोन्यासारखी अस्त्र कांती यांची, यांचा सुद्धा प्रकाश अस्त्र पडला. याला सुद्धा 4 अस्त्र हातात, 4 हातामध्ये आयुध पुढे अस्त्र सांगू लागले. शूळ खटवांग अयुध्ये हाती गज चर्म पांघुरले निश्चिती नेत्रासती सर्वांवती ती सर्व सेना स्वामी आपली असे. आणि भगवंता ते अस्त्र 4 हातावाला अस्त्र विष्णूचं सैन्य, पण आपला अस्त्र इकडे बघा ना, 4 हाता अस्त्र, प्रत्येक हातामध्ये आयुध अस्त्र घेतलेले, 3 डोळे मारले अस्त्र त्या ठिकाणी. या अस्त्र सैन्याला ना, हे अस्त्र सैन्य आपलं भगवंता म्हणजे तुमचं अस्त्र त्या ठिकाणी सैन्य. ऐसे सैन्य दाखवून स्वामी पुढे उभा कर जोडून म्हणे हे सगळं सैन्य देव सैन्य कृपा दृष्टीने अवलोकीचे. मग असं अस्त्र सर्व सैन्य महाराज अस्त्र कार्तिक स्वामींना शिवशंकराला अस्त्र दाखवलं. सर्व अस्त्र भगवंता हे सैन्यांना युद्धासाठी अस्त्र आले असं अस्त्र सांगितलं. पुन्हा दोन्ही हात जोडून अस्त्र भगवंतापाशी अस्त्र त्या ठिकाणी शंकरा पुढं कोण, आमचे कार्तिक स्वामी अस्त्र उभे राहिले. आये कोणी सेनापतीचे वचन संतोषोनी बोले चंद्रभूषण म्हणे रे हे सकळ सैन्य आज्ञा करून भूतळासी चालिले. भगवंतानं सैन्य अस्त्र बघितलं, आनंद असणारा शिवशंकराला महाराज अस्त्र, मार्तंडाला अस्त्र झाला ना, मग हास्य महाराज अस्त्र मुखावरती अस्त्र धरून शिवशंकर अस्त्र त्या ठिकाणी कार्तिक स्वामीला बोलले, आता सेनापती तुम्ही काय करा, या सैन्याला अस्त्र आज्ञा द्या, पृथ्वीवरती आपल्याला अस्त्र त्या ठिकाणी जायचंय, यांना चला म्हणावं. अशी अस्त्री आज्ञा भगवंतानं अस्त्र कार्तिक स्वामीला दिली. ते वेळी ऋषी उभे कर जोडून स्थविते झाले भैरवा लागून मनती जी आधी आमचे आश्रमी येऊन मग दैत्यवधास जाईजे. महाराज शिवशंकरांना आज्ञा अस्त्र सैन्याला कार्तिक स्वामीला दिली. तेव्हा ऋषी जवळच अस्त्र उभे होते, सर्व काही कार्यभाग बघत होते. समोर असणारे मार्तंडाचे आले आणि म्हणू लागले, भगवंता तुम्ही युद्धाला अस्त्र चाललात, पृथ्वीवरती यालात ना, मग डायरेक्ट युद्धाच्या रणभूमीमध्ये जाऊ नका, जवळच आमच्या असणारे पृथ्वीवरती आश्रमात आधी आमच्या अस्त्र आश्रमाला भेट द्या आणि नंतर तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी युद्धभूमीवरती जा, असं म्हणणं ऋषीचं अस्त्र येऊ लागलं. ऐकोनी ऋषीचे वचन मार्तंड भैरव बोले वचन हसोन आधी तुमचे आश्रमी येऊन दैत्यवध मग करू. हो, आणि लगेच अस्त्र मार्तंड भैरव सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी हसू अस्त्र त्यांना आलं, आनंद अस्त्र त्या ठिकाणी झाला आणि मार्तंड भैरव अस्त्र त्या ठिकाणी ऋषीला बोलले की आधी तुमच्या आश्रमावरती अस्त्र त्या ठिकाणी येतो, येतेचे अस्त्र कार्यभाग झाल्यानंतर आम्ही रणभूमीवरती अस्त्र जातो, असं म्हणणं शिवशंकराचं येऊ लागलं. गणासाज्ञा करी मावरा माश पुष्प कैमाना नावी सत्वर माझी घालून सकळ सैन्य भार ऋषी आश्रमी उतरी. लगेच मार्तंडानं अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं शिवशंकरांना अस्त्र आपल्या गणाला आज्ञा केली. गणाला सांगितलं, बाबा आम्हाला अस्त्र जाण्यासाठी पुष्पक विमान अस्त्र त्या ठिकाणी घेऊन या. आज्ञा बंधूनी विरोचन गण पुष्पक विमान आला घेऊन विमान पाहता नयन झाकून गेले सर्व. महाराज विरोचन नावाचा असणारा भगवंताचा गण होता. लगेच भगवंतांना सांगितलं की गेला
पुष्पक विमानास्त्र त्या ठिकाणी घेऊन आला. महाराज विमानास्त्र त्या ठिकाणी सुंदर विमान होतं, ते दिव्यमानास्त्र विमान होतं. महाराजास्त्र त्या ठिकाणी पुष्पक नावाचं विमान होतं. ते विमानास्त्र बघितलं की सर्वजण चकित महाराजास्त्र त्या ठिकाणी झाले, चकित झाले बघून. पण या विमानाची महाराजास्त्र खासियतही तशीच आहे. पुढं अस्त्र सांगू लागले कसं अस्त्र विमान होतं. विमानाची ऐसी गणती सकळ भोगात वसती, ज्यासचे इच्छा होय चित्ती त्यासी ते प्राप्त होतसे. महाराज म्हणले विमानात कसं होतं. महाराज कसं होतं, जे कोणी महाराज अस्त्र आतमध्ये गेलं आणि ज्याला कोणाला जे जे लागत का ते आतमध्ये अस्त्र त्या ठिकाणी होतं. कोणी पाणी मागितलं की त्याला पाणी, कोणी जेवण मागितलं की त्याला जेवण, कोणी म्हणलं ना मला अस्त्र त्या ठिकाणी आंघोळ करायची लगेच तळ. जेवढे पाहिजे विस्तीर्ण तितके होय न लागता, क्षण लघु पाहे तव संकोचून मुष्टी माझी राहत. महाराज विमानात कसं होतं. आता काही विमानात महाराज अस्त्र त्या ठिकाणी ते विमान कसं होतं, जितके माणसं महाराज अस्त्र येतात ना, आधी असताना एवढं एवढं दिसायचं. 100 माणूस गेलं की 200 माणसाचं वाच, 200 माणूस गेलं की 500 वरच्यावर वाढायचं. जेवढे माणसं बसतील ना तेवढे तेवढे अस्त्र वाढायचं. आणि पुन्हा असताना कार्यभाग झाला ना, मग एवढे विमान खूप ठेवण्यासाठी जागा लागेल ना. मग काम झालं ना, असं बारीक केलं की एवढं एवढंच व्हायचं. आणि जेव्हा काम पडलं तेव्हा विस्तार वाढायचा. असं अस्त्र आलो ते विमान महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं म्हणतात. सकळ सैन्य देवासहित दिग्बाळादी गणासहित इतके समावेश होय त्वरित विस्तीर्ण झाले ते समयी. हो तेवढं वाढलं महाराज अस्त्र विमान. बारीक झालं तेव्हा काड्याच्या डबी एवढं झालं. हातात बसायचं म्हणजे काड्याची डबीच ना महाराज, काड्याच्या पेटीसारखं बारीक होत होतं. पण महाराज त्या ठिकाणी सर्व सैन्य बसलं, समजायचं सैन्य बसलं. गण बसले, गंधर्व बसले, 33 कोटी देव बसले. आमचं अस्त्र शिवशंकरचं सैन्य बसलं, शिवशंकर बसले, सर्वजण महाराज अस्त्र त्या ठिकाणी मध्ये बसले. सर्व अस्त्र सर्वांना जागा पुरून महाराज अस्त्र त्या ठिकाणी व्यापून अस्त्र राहिले म्हणलं. सर्वांना जागा पुरली असा व्यापक महाराज अस्त्र विमान अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणते. ते क्षणी मान विस्तीर्ण झाले, सकाळ सुरवरात बैसले. मध्ये सिंहासनावरी मार्तंड शोभले, ऋषी सन्निध उभे असत. हो आणि अशा रीतीने महाराज अस्त्र सर्वजण विमानामध्ये असताना बसले. मध्यभागी असताना मार्तंड वैभव असताना त्या ठिकाणी बसले. मोठं सिंहासन होतं आणि जवळच असताना ऋषी हात जोडून असताना त्या ठिकाणी महादेवाच्या अस्त्र समोर उभे होते म्हणतात. जे जे इच्छा होत जयासी ते प्राप्त होतसे तयासी, ऐशी सिद्धी असे विमानासी शिवप्रभावेसी करोनिया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून लागले, या शंकराच्या कृपेनं त्या अस्त्र विमानाला अशी सिद्धी होती महाराज की त्या ठिकाणी ज्याचं जसं मन असेल ना तसं त्याला प्राप्त होत होतं. ही करामत अस्त्र त्या ठिकाणी विमानाची अस्त्र खासियत होती. आणि कशामुळे होत होतं, त्या अस्त्र शिवशंकराचं महाराज अस्त्र लीलाच अस्त्र तशी आहे की ज्यानं जे मागितलं ते त्या विमानामध्ये सुख सुविधा असताना भेटत होत्या म्हणतात. ते तापसरा नृत्य करती, गंधर्व स्वर गायन गाती, सकळ सुगंध तव आत वसती, पारिजात का पुष्पादी. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की अशा रीतीनं मोठं अस्त्र विमान होतं. सर्वजण अस्त्र आपल्या आपल्या जागेवरती महाराज अस्त्र बसले होते. सर्वांना सर्व सोयी अस्त्र होत्या. तिथं अस्त्र गीत गाण्यासाठी गंधर्व असणारे होते, गायन अस्त्र करू लागले. रंभा उर्वशी सारख्या असणाऱ्या नर्तांगना अस्त्र होत्या ना, त्या अस्त्र त्या ठिकाणी काय करू लागल्या, आपलं नृत्य महाराज अस्त्र करू लागल्या. आणि पुन्हा महाराज अस्त्र इतके माणसं, इतके अस्त्र देव महाराज अस्त्र त्या ठिकाणी, त्यांचं सैन्य इतके सर्व म्हणल्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी. पुन्हा एक जणांचं सैन्य आपण ऐकलं ना कसं होतं, ते तोंड सुद्धा धुतलेलं होते. ते तसं सैन्य म्हणल्या महाराज अस्त्र दुर्गंधी झालं तुला येणारच ना. म्हणून तिथं काय होतं, महाराज पारिजातकाचे झाडं अस्त्र होते, त्यांचे फुलं अस्त्र होते. त्या फुलांचा अस्त्र सुगंध महाराज अस्त्र त्या विमानामध्ये अस्त्र त्या ठिकाणी पसरून सर्वांचं मन अस्त्र प्रसन्न अस्त्र त्या ठिकाणी होत होतं. असं अस्त्र विमान त्या ठिकाणी होतं म्हणतात. सकळ गणासहित मार्तंड भैरव उतरले मेदिनीवर, शिबिरे देऊनिया तोर जाग जागा उतरले. हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं, शिवशंकर अस्त्र विमानासहित अस्त्र खाली अस्त्र या जमिनीवरती आले. मग महाराज अस्त्र आल्याबरोबर अस्त्र त्याने काय केलं, आपलं सैन्य आपापल्या बाजूला महाराज अस्त्र आपण म्हणतो ना रावट्या पालं
महाराज अस्त्र जत्राला गेल्यानंतर तशा अस्त्र त्या ठिकाणी आश्रमाच्या भोवतालून असताना टोकल्या आरामास्त्र कुरलाले पुढं काय झालं म्हणतात. सर्वांनी जे जे कार केला आनंदनमाय ऋषीवर्याला ऋषी भार्या ओवाळायला येत्या झाल्या ते सर्व ऋषींना अस्त्र आनंद झाला. सर्व अस्त्र जे काही सैन्य आलं त्यांना आनंद झाला. पृथ्वीवरती अस्त्र त्या ठिकाणी आले आणि महाराज अस्त्र ज्या काही ऋषी पत्न्या होत्या त्यांना सुद्धा महाराज अस्त्र आनंद झाला. त्या सर्वांना त्या ऋषी पत्न्यांना अस्त्र काय केलं महाराज त्या ठिकाणी अस्त्र पूजेचे ताट अस्त्र त्या ठिकाणी काढले. ऋषी आपले आश्रमी येऊन पूजिते झाले आनंद घर संतोषोनी बोले पंचवदन निर्भय तुम्ही असा. मग अशा रीतीनं त्या ऋषीच्या पत्नीनं अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकराची पूजा महाराज अस्त्र केली. पंचारती असताना त्या ठिकाणी केली. वळू लागले सर्व काही महाराज अस्त्र कार्यभाग झाला. तेव्हा शिवशंकर अस्त्र त्या ठिकाणी त्यांना बोलले तुम्ही आता भेऊ नका बरं का. तुम्ही भेऊ नका. मी आता आलो ना मग तुम्हाला कोणतंच दुःख अस्त्र होणार नाही. निर्भयपणे महाराज अस्त्र तुम्ही इथं राहा वास्तव्य अस्त्र करा असं शिवशंकराचं अभयवचन अस्त्र त्या ऋषींना ऋषीपत्न्यांना अस्त्र येऊ लागलं. ऐसी त्रिवार ते क्रमिली पाही सकळ भूप येतील बराही आपले सैन्य घेऊन सर्वही शिवदर्शना पातले. हो महाराज मग अस्त्र त्या ठिकाणी काय झालं म्हणतात. महाराज असे 3 दिवस अस्त्र तिथं शिवशंकर अस्त्र राहिले म्हणतात. पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र कोणी राहणारे होते ना जे काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी आश्रम होता ना आश्रमाच्या भोवतालून गाव बिव होते ना काही ते त्याला कळालं की आमचे शिवशंकर अस्त्र युद्ध करण्यासाठी महाराज अस्त्र या पृथ्वीवरती आले तर या आश्रमातून. मग ती अस्त्रे दर्शन घेण्यासाठी अस्त्र ते लोक ना सर्वजण अस्त्र शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी नवे शंकराला सहकार्य करण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागले. शंकराला भैरवाला नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी करू लागले म्हणतात. याहुनी भयंकर वेताळ सकळ भूत गणांचा मेळ तैसेची प्रेत गणांचे भूपाळ येते झाले शिवदर्शन. महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काय वन देवता होत्या जे काय शिवदेवता होत्या ज्या काय महाराज अस्त्र दुसऱ्या देवता असतात ना ते सर्व मान त्याच्यामध्ये विशेष करून येतात महाराज अस्त्र. हा असणारा बाबांना आपलं सैन्य अस्त्र घेतलं त्यांनाही कळालं की आपले अस्त्रे मालक अस्त्र आलेत. मग त्याने काय केलं आपलं सर्व सैन्य घेतलं आणि शिवशंकराचं मार्तंड भैरवाचं दर्शन अस्त्र घेण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी ते सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी आले म्हणतात. याहुनी शाकिनी वनदेवता क्रूर मातृगणांचा मेळा तीव्र अनेक घेऊनी शस्त्रे येते झाले शिवदर्शना. महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा महाराज अस्त्र एक देवी येऊन लागली. शांकिनी नावाची असणारी देवता आहे. महाराज ही देवता असणारी कशी म्हणून लागले आपल्या भाषेत म्हणतो आले बाबा असं आपण म्हणतो ना तसं त्यांचं काम होतं त्या शांकिनीचं. शांकिनी डंकिनी पुन्हा मरियाई महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा बरेचशा देवतात महाराज. आणि याला खडतोड ना महाराज यांच्या अस्त्र नावावरती यांच्या कार्यावरती जाऊ नको जाऊ नये म्हणतात. एकदा महाराज अस्त्र हरिविजय ग्रंथामध्ये एक कथा आलेली ज्यावेळेस आमच्या कृष्ण परमात्माचं लग्न होतं ना जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा अस्त्र लग्न करण्यासाठी वराड अस्त्र जाऊ लागलं तेव्हा नाही का आपल्या आराध्याचं लग्न म्हणून महाराज अस्त्र शांकिनी डंकिनी मरियाई आपण म्हणतो ना पुन्हा ती सट्टूआई ह्या नटून झटून महाराज अस्त्र सर्व वराडाच्या पुढी होत्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी. आणि वरमाया तर इकडे कृष्णाला काय अस्त्र त्या ठिकाणी आई होती समजा द्वारकामधले बरेच जण होते ना हे राजाचे होते किती पोशाख घातला होता. पण त्या ज्या देवता होत्या ना त्या मरियाई येसाई खेसाई ते सर्वजण नाही का समजेच्या पुढी निघाल्या. आणि मग ह्या वरमाई आधीच वरमाईच असती महाराज त्या म्हणून काय यायला वापायले काय पोतं घेतलेत काय डोसक्याचे केस मोकळे सोडलेत आणि काय यायचा अवतार आणि देवाच्या परण्याच्या पुढी असताना आधी गेल्यात. आम्ही राहिलोत नटले घेतलेल्या माग आणि ह्या चालल्यात पुढी. महाराज असं ऐकले की राग आला ना त्याला देवाचं वरड होतं त्याला राग आला. महाराज अशी असणारी त्याला आपण काय म्हणतो जुलाब लागलं म्हणतात ना काहीतरी. महाराज असतं नुसती आपल्या भाषेमध्ये संडास म्हणतो आपण. महामारी महाराज असतं सुरू झाली यायचं असतं सर्व काही परिधान केलेलं महाराज असतं मळून गेलं दुर्गंधी येऊ लागली. पुन्हा देवाला निरोप गेला तिथं नवरदेवाला
नवरदेवाला निरोप दिला की आपलं वराड पुढं वराड मागायला भांडायला असं झाले. पुन्हा देव असताना तिथं आले, सर्वांचं सांत्वन केलं, असं करू नका म्हणले. महाराज देवाच्या वराडाला येणं सोडलं नव्हतं. हे असे असणारे यांचे कारनामे आणि ह्या देवता असताना सर्व शिवशंकर भैरव असताना आले म्हणून दर्शनाला असताना तिथं आल्या म्हणतात. कोणी खटवांग घेऊन याती, कोणी मुसळ येऊन फिरविती, कोणी शक्ती घेऊन येती शिवदर्शना लवला. महाराज असतं ह्याचे काम तसे, हे राहतेत बी तसेच. महाराज असतं याचे हत्यारे बी तसेच. कोणी मुसळ घेतलं म्हणून महाराज मुसळ असतं त्या ठिकाणी भांडणं करण्याचं मारामारीचं साधन आहे का हो, पण मुसळ घेतलं पुन्हा असं फिरू लागले. मग 10-5 जण इकडे तिकडे असे लांबच राहायचे ना, भ्यायचे ना महाराज. आता बी बघा आपल्या जगदंबाच्या असताना भक्त असतात ना महाराज, ते असं एवढं पेटू काय म्हणतात त्याला, पोत पेटू देत महाराज. असं असं करू देत, जवळ कोणी जायचं मग वाटतं महाराज एखादी तिला घेऊन आली पडली महाराज. असं कार्य असतं तिथं करू लागले. आपल्या आपले हत्यारं आणले, आपल्या आपल्या आयुध आणले, फिरू लागले, कला कौशल्य दाखवू लागले. कशासाठी की भगवंता मी सुद्धा असतं तुमच्या संग सहकार्य करण्यासाठी आलो, तुमची सेवा मला सुद्धा घडावी, माझ्यापाशी सुद्धा बळ आहे. आणि हे बळ कुणाच्या योगाने, तुमच्याच योगाने. आणि माणसाने कधीच महाराज असतं त्या ठिकाणी देण्यासाठी, भगवंताला देण्यासाठी लाजू नये. आपण भगवंताला काहीच देण्यात आहोत, ज्याचंही त्याला देण्यामध्ये काय मोठेपण आहे. महाराज असतं हे देहच असताना त्याने दिलेला आहे. विचार करा, त्या देवानं आपल्याला देह दिलाय म्हणून आपण आज असतं चांगले पाय दिले म्हणून चालायलो, चांगले हात दिले म्हणून चालायलो. महाराज असताना खालोत प्यालोत कार्य करायला होतं. त्याच भगवंताने एखादा अवयव जर आपल्याला दिला असता तर काय केलं असतं, ज्याचे त्याला लावण्यासाठी महाराज असतं त्या ठिकाणी कानकसर करून. आणि हे असणारे आलेलेत ना, त्या भगवंताला संतुष्ट करण्यासाठी सर्व असणारे त्या ठिकाणी कार्य करू लागले. कोणी तीक्ष्ण फराशा धरती, कोणी त्रिशूळ धरले हाती, कोणी नांगर घेऊन धावती शिवदर्शना पात. कोणी महाराज अस्त्र त्रिशूळ घेतला म्हणतात, कोणी अस्त्र पटीस घेतला, कोणी अस्त्र नांगर घेतला आणि त्या भगवंता पुढे अस्त्र दर्शन घेऊन अस्त्र पुढं अस्त्र त्या ठिकाणी जाऊ लागले. कोणी लोहाचे अर्गळा घेऊन स्कंदी वाहती सन्माने, कोणी चक्रदंडा माझी लावून फरशवा फिरविताती. महाराज असताना कोणी कोणी काय केलं म्हणतात, दाराला लावलेल्या आरगळा असतात ना, त्या आरगळा असताना घेतल्या. कोणी कोणी महाराज असताना काय केलं, एक असताना फिरवण्याचा हत्यार महाराज असताना त्याला काय असतं, एवढं गोल असतं त्याला साखळ्या लावलेल्या असतात आणि इतकं दांडका असतं त्या ठिकाणी असतो, दांडका असतो आणि त्याला त्या साखळ्या असतात ना, पुन्हा साखळ्याला हे कुराडी बांधलेल्या होत्या आणि ते महाराज असताना त्या ठिकाणी गोल फिरू लागले. असं असताना कला कौशल्य दाखवून त्या ठिकाणी शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी असताना पुढे जाऊ लागले म्हणतात. कोणी शंख स्फुरण करती, कोणी चक्र धरिले हाती, कोणी काळदंडास्त्र मंत्र शक्ती विरामाची वाखाने. हो, कोणी महाराज असताना काळदंड चक्र अस्त्र त्या ठिकाणी घेतलं, कोणी असताना त्रिशूळ घेतलं, कोणी जे ज्याचं हत्यार असेल, जे आयुध असेल ते घेऊन असताना त्या ठिकाणी जाऊ लागले. ऐसे असंख्य शिवगण येऊन भेटले, शिवा लागून शिवे त्याशी सन्मानून सन्निध आपल्या ठेविले. हो, मग अशा रीतीने महाराज अस्त्र शिवगण असतात त्या ठिकाणी, शिवाचे भक्त होते, शिवाचे गण होते ना, सर्व जमा झाले आणि भगवंताचं दर्शन घेतलं. शंकरानं त्याला दूर महाराज असताना साधलं का नाही म्हणले, त्याला म्हणले तुम्ही काय करा, दर्शन घेतलं ना मग इकून या आणि मग इथं बसा. पर्वताशी कोळी भिल्ल भाले पट्टीस घेऊन सकळ धनुष्यबाण घेऊन प्रबळ युद्धाला आले असती. महाराज असताना देव राहिलेले, वरचे देव आधी सर्व महादेवा संघ आलते ना, पण खालचे देव आणि सर देव सब देव का बाबा आमचे मार्तंड भैरव. मग ते वरचे देव मार्तंड भैरव आले म्हणले, हेवन देवता आपल्या शिवाच्या देवता वेताळ भैरव, या मर्याई खेसाई ह्या सर्वजण आल्या. महाराज असताना त्या ठिकाणी हे गणामध्ये असताना त्या ठिकाणी मोडतात, महादेवाला दर्शन घेण्यासाठी असणारे आले. पण महादेवाचे भक्त पुन्हा आणखी एक भिल्ल नावाची असणारी जात आहे, ते भिल्ल नावाची जात असताना दर्या खोऱ्यामध्ये असणारी जात होती. आपलं जे भेटन ते असताना त्या ठिकाणी उपजीविका असताना भागवायची, पण त्याला कळालं शिवशंकर आले, मग ते सुद्धा असताना भिल्ल महाराज असताना त्या ठिकाणी आपले आपले आयुध त्याने घेतले शंकराचं दर्शन करण्यासाठी, शंकराला सहकार्य युद्धामध्ये करण्यासाठी भिल्ल नावाची जात सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी आली म्हणतात. कोणाचे नाक लांब बहुत, कोणाचे ओठ दीर्घ दिसत, कोणाच्या दाढा विक्राळ होत, वृक्षस्थळी
महाराज असताना त्या ठिकाणी हे शंकराचे भक्त होत महाराज. हे दर्यागोऱ्यामध्ये राहणारे होते. कोणाचं महाराज असताना नाक होतं ना इतकं लांब होतं की महाराज खाली असताना त्या ठिकाणी भाल्यासारखं असताना टेकत होतं. कोणाचे महाराज असताना होटत ना होटत असे भले मोठाले होट होते आणि हे बारीक असन होट मोठाले म्हणलं हे बारीक असन तेव्हा होट मोठाले. महाराज अशा रीतीनं असताना जे काही भिल्ल होते ते असताना येऊ लागले आणि त्यांचं वर्णन असताना आमचे महाराज करू लागले. कोणाचे नेत्र बहुथरा कोणी जांभळ्या देती अपार कोणाची सिंहायसी मुखे तोर कोणास सहा नेत्र सती. महाराज असते काय बोलले कोणाला 6 नेत्र होते कोणाला 7 नेत्र होते कोणाचं असताना नाक मोठं होतं कोणाचं बारीक होतं. पण महाराज असताना त्या ठिकाणी काय होतं आपण 10-15 जणांचा असताना कळप करायचं मला ग्रुप करायचा नाही कन्या देवाला जातात ना आपण. मग सर्व एकाच भावाचे महाराज असताना त्या ठिकाणी असतात का नाही. महाराज कथेमध्ये बसल्यानंतर जांभळी देण्याचा असताना त्या ठिकाणी जांभळी येते ना कोणाला त्याच्यामध्ये यांच्यामध्ये एक तसा होता. आता कार्यभाग काय होता महाराज युद्धाला असताना शिवशंकर आलेत भैरव आलेत यांना सहकार्य करण्यासाठी यांचं दर्शन घेण्यासाठी असताना आपल्याला जायचंय. याला ते दर्शनाचं काहीच माहित नव्हतं. दर्शनानं काय होतं हे दर्शन घेतल्यानं काय होतं ह्याला फक्त मारामारी करायची होती आणि हे दर्शन घेण्याचा बसण्याचा हे गूढ कार्यक्रम वाटू लागला. महाराज असताना त्या ठिकाणी आताही बघा मनानं पोथीला आलेला कसा ऐकतो आणि आपण धरून आणलेला कसा ऐकतो. जे धरून आणलेलं आहे का त्याला जांभळी येते महाराज त्याला बसा वाटत नाही त्याला अडवटायची सवय असती. काही जण तो महाराज आता सुद्धा नाही का 5-15 सेकंदाचा महाराज असतो त्या ठिकाणी मोबाईलवर काय असतं ते व्हिडिओ असतो 15 सेकंदाचा त्याच्यामध्ये 2 सेकंदाची ॲडव्हर्टाईज असते. ती ॲडव्हर्टाईज सुद्धा बघत नाही ते बाजाराला इतकी गडबड असते. ॲडव्हर्टाईज तसं महाराज असताना त्या ठिकाणी या भिल्लामध्ये असताना त्या ठिकाणी सर्वजण आले महाराज. पण एक जण असा होता एक जण मोठ्या तोंडाचा होता एक जण मोठ्या नाकाचा होता एक जणाची दाढी मोठी होती. पण एक जण असताना सर्व कार्यभाग चालू होता आणि जांभळ्या देऊ लागला. शून्य कोणाची असती वाकडी तोंडे कोणास असती 3 मुखे कोणा मस्तकी जाणीजे 7. महाराज कोणाचं नाक असं होतं की हातीच्या सोंडासारखं असतं त्या ठिकाणी नाक होतं. कोणाचं तोंड महाराज असतं वाकडं होतं डोळे असणारे समोर दिसत ते तोंड इकडं असं असताना महाराज त्या भिल्लाचं वर्णन असतं आमचे ग्रंथकर्ते सांगू लागले. कोणास सप्तहस्त असती कोणास अष्टहात शोभती कोणाची हनवटी लांब निश्चिती भाल्या ऐसी जाणी. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले कोणाला असताना त्या ठिकाणी 7 हात होते कोणाला 8 होते महाराज. आणि कोणाचं काय होतं हे समजा मोदी गेलेलं होतं महाराज हे आणि ही हनवटी का ही हनवटीच महाराज असताना समजायच्या आधीची अपेत होती. महाराज असताना त्या ठिकाणी त्याची भाल्यासारखी हनवटी म्हणजे असणारी दाढी त्या ठिकाणी असताना होती म्हणतात. कोणाचे मस्तकी शिंगे शोभता कोणाची मस्तके 3 विराजित कोणाचे घर शब्द उमटत हे आवडते गण शिवा. महाराज असताना हे शिवाचे आवडते गणत महाराज असताना त्या ठिकाणी आमचे शिवशंकर असताना बघत नाहीत किती गोड बोलतो किती पोपटासारखा बोलतो. महाराज कोणाचं असताना डोकं होतं त्या डोक्यावरती शिंग आलेले होते. कोणाला 3 तोंड असताना त्या ठिकाणी होते. कोणाचा आवाज घर होता म्हणजे त्यांनी बोलले का ते बी कळत नव्हतं. पण कसे होते भाव आणि सर्व भक्ती महाराज असताना त्या शिवशंकरावरती असणारी होती. जे काही करीत होते ना त्या भगवंताला अर्पण असताना त्या ठिकाणी करत होते. महाराज असताना महाराज या असताना शिवाचे भक्त असणारे इतके निश्चित महाराज असताना असतात की जे काही वाले ना सर्व काही माझ्या असताना शंकर असताना करतात. त्याच्या शक्तीविना काही होत नाहीये. त्याच्यावर ते पूर्ण विश्वास असताना त्या ठिकाणी असतो ना म्हणून महाराज असताना ते भक्त असताना देवाला असताना आवडतात. कोणताच लेस असताना अंतःकरणामध्ये नाही कोणाचा द्वेष असताना त्या ठिकाणी नाहीये ना मग तेच भक्त असताना त्या ठिकाणी भगवंताला आवडतात. जरी ते असणारे विद्रूप असले हीन कुळातले असले दीन असले कसे जरी असले मलिन जरी असले ना महाराज
तरी पण असतं अंतराचा घेतो, अंतराचा भाव, अंतरीचा भाव असतं शुद्ध असतं त्या ठिकाणी बघतो आणि त्या भक्ताला असतं आपलंसं करून त्याचा संसार असतं त्या ठिकाणी पहिले तिराला नेतो. असे असणारे शिवशंकर आणि ते असणारे गण कसे होते, भगवंताचे आवडते असणारे त्या ठिकाणी होते म्हणतात. कोणाच्या मिशाला बहुत, कोणाच्या दाड्या खाली लोबत, कोणी दिसती मुंडीत, कोणी जटे करोनी अच्छा दिले. महाराज असतं सांगू लागले कोणाच्या मिशा महाराज असतं लांब लांब होत्या, लांब लांब होत्या तर किती लांब होत्या महाराज, त्याला लिमिट नसती म्हणतात. महाराज आम्ही एक जणाच्या बघितल्या दाखवू लागले, खरं होतं का कुठं होतं कोण माहित, मिशा धरायला 3-3 माणसं होती. महाराज रेकॉर्ड केलं म्हणून गिनीज बुकामध्ये नाव त्या मिशाईचं आलं. मग ह्या तर महाराज असताना त्या काळच्या मिशा होत्या, केवढ्या असत्या, कोणाच्या मिशा लांब होत्या म्हणतात, कोणाची दाढी लांब होती. महाराज असताना कोणाची दाढी असताना त्या ठिकाणी लांब होती, कोणाच्या मिशा असताना त्या ठिकाणी लांब होत्या. असे असणारे गण महाराज असताना त्या शंकराचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. कोणी उर्दू हस्त करोनी चालती, कोणी सर्वदा क्रोधयुक्त असती, कोणी नेत्र वारंवार मिचकाविती, कोणी हसती अट्टहासे. हो, कोणी महाराज असताना अट्टहासाना हसू असताना त्या ठिकाणी लागलं, कोणी महाराज असताना त्या ठिकाणी नुसतं महाराज असताना त्या ठिकाणी काय करू लागले, महाराज असताना एक जण हसू लागलं, अट्टहासानं हसू लागलं बरं का. महाराज किती असताना सैन्य किती आहे, पुढच्याचं कसं होईल म्हणून हसू लागले. एक जण महाराज असताना त्या ठिकाणी काय करू लागलं, महाराज असताना बोलू लागलं, एक जण चालू लागलं पायानं आणि एक जण काय करू लागलं, महाराज हाता असणारे खाली आणि हे समज असं उलट हातानं महाराज असताना त्या ठिकाणी चालू लागलं. कोणी कोणी नुसतं हातच असा वर केलं होतं महाराज, खाली करायचंच नाही, हे हात वरची वरच, त्यांनी पुन्हा ते हाताला खाली घ्यायचंच नाही. अशी भगवंताची असणारी त्या ठिकाणी तपश्चर्या किंवा त्या भगवंताचं ध्यान असं करीत असताना हे असणारे कोण भिल्ल नावाचे असणारे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी असणारे येऊ लागले. कोणाचे गळा मुंडमाळा भूषणा, कोणी काने करोनी अच्छा दिले वदन, कोणी ऊर्ध्व पाय करून हात टेकून चालत. हो, महाराज असताना कोणी काय म्हणून कोणी कोणी आपल्या कानाचं अस्त्र केलं, कोणी महाराज असताना त्या ठिकाणी हाताने अस्त्र चालू लागलं, कोणी असताना त्या शिवाचं अस्त्र नाव घेऊन महाराज असताना त्या ठिकाणी भगवंताचं भजन अस्त्र करू लागले. असे असताना त्या ठिकाणी त्या भगवंताच्या भक्ताचं वर्णन अस्त्र सांगू लागले. कोणाचे मुख कृष्ण वर्णा, कोणाची रक्त असती वदन, कोणाची पीत वर्ण ऐशे शरीरे शोभती. महाराज असताना कोणाचा काळा वर्ण होता, कोणाचा असताना पिवळा वर्ण असताना त्या ठिकाणी होता आणि असे असणारे महाराज सुशोभित असताना त्या ठिकाणी दिसू लागले, भगवंताचं दर्शन असताना घेऊ लागले म्हणतात. सैन्य मिळाले बहुता, माझी द्यावे वाजती अद्भुत, ती वर्णिली असती समस्त श्री मल्हारी महात्म्या माझी. हो, महाराज मग असं असताना सैन्य होतं आणि अशा सैन्यामध्ये वाद्य ही महाराज असताना त्या ठिकाणी तसेच होते. कसे सैन्याच्या आकाराचे वाद्य होते, ते वाद्य असताना त्या ठिकाणी वाजू लागले. कसे वाजू लागले त्याचं सविस्तर वर्णन असतं मल्हारी महात्म्यामध्ये असताना त्या ठिकाणी सविस्तर असताना सांगितलेले आणि तिथलाच काही कथाला घेऊन असताना इथं सांगितलंय म्हणतात. ते संक्षेपी करोणी सांगेन तुम्हासी, श्रवणे भंग पाप चाळरासी, पुण्यवृत्ती होऊन कैलासासी अंती जाती आनंद. हो, आणि तेच महाराज असताना तिथला सार घेऊन असताना तुम्हाला संक्षेप रूपाने असताना मी त्या ठिकाणी सांगितलं आणि सांगणार आहे. मग याचा असताना फायदा काय होईल महाराज असताना त्या ठिकाणी, याचा फायदा काय होईल मुलाले ऐकणाराचा, तो महाराज असताना मागून जे केलेलं पाप आहे ते असताना जळून जाईल आणि पुढे असताना तुम्ही पाप करणार त्या ठिकाणी नाही. आणि मग आणखी असताना काय होईल, तुम्हाला कैलासपुरीला असताना त्या ठिकाणी जागा भेटेल, तुम्ही कैलासपुरीला असताना जाताल. असा कथाभाग महाराज असताना त्या ठिकाणी म्हणू लागले. वाद्य वाजती अनिक बहुता, मंगळ तुरे गर्जता, कहाळा मृदंगादी बहुत वाद्य वाजती अपारा. महाराज मंजूळ असणारे वाद्य वाजू लागले, त्यामध्ये असताना मृदंग होता, कहाळा महाराज असताना त्या ठिकाणी होते. आता कहाळा कोणालाच माहित नाहीत महाराज, आता काय माहित नाही, टाळ चिपडी एवढंच माहिती आहे महाराज. आणि माहित असली की एखादी झांज कोणाला माहित असेल
आणि आताच्या पिढीला तर माहितच नाही महाराज. आम्हाला झांज की माहित आहे ते काळा आम्हालाही माहित नाही. काळा एक वाद्य ते काळा असताना वाजू लागल्या, मृदंग वाजू लागल्या, पुन्हा भेरी महाराज असताना त्या ठिकाणी वाजू लागल्या म्हणतात. शंख वाजती अट्टास करुण ऐकता विलास येई स्फुरण परसैन्य पळे धाके करुण नादी आकाश भरले. महाराज अस्त्र पुन्हा त्यामध्ये एक वाद्य होतं शंख. शंख वाजवला की महाराज अस्त्र ज्याच्या बाजूला शंख वाजवला त्याच्या सैन्याला अस्त्र स्फुरण येत होतं आणि विरुद्ध दिशेचं अस्त्र सैन्यांना ते या शंखनादानच पळून अस्त्र त्या ठिकाणी जात होतं. असा कार्यभाग त्या ठिकाणी होता म्हणतात. ऐशे चतुरंग सैन्याचे भारे करून शेषाचे फना उकलू पाहे जाण वरदा द्रष्टा भंगली प्रमाण पृथ्वी बुडू पाहत. हो महाराज असा असताना त्या वाद्याचा आवाज पुन्हा महाराज असताना सैन्याचा हाहाकार असताना त्या ठिकाणी या आवाजानं असताना पृथ्वी रसातळाला जाते की काय असं असताना त्या ठिकाणी होऊ लागलं. सेनेचा घोष प्रबळ फार त्याने खळबळला क्षीर सागर शेषशाही जगदीशेश्वर जागृत झाला जाण. महाराज असताना त्या ठिकाणी सैन्याचा हाहाकार वाद्याचा गजर आणि याच्या योगानं असताना काय झालं समुद्राचं पाणी उचंबळू लागलं. शेष नारायणाच्या अस्त्र डोक्यावरती महाराज अस्त्र पृथ्वी ना ही पृथ्वी डगडग करू लागली. तो शेष नारायण झोपले होते म्हणजे आज पृथ्वी कामून अस्त्र हलायली म्हणून ते आज शेषाला सुद्धा जाग महाराज आली म्हणतात. गजेच्या मदास्त्रे करून पाही नद्या वाहती लवलाई सेनेच्या योगे रजकन ही आकाश धुळीने भरले. महाराज त्या सैन्यामध्ये इतके हत्ती होते की हत्तीच्या तोंडामधून महाराज अस्त्र मध गळत असतो. मध गळतो ना त्या मधाना अस्त्र नद्या वाहू लागल्या मधाच्या आणि पुन्हा महाराज अस्त्र हे सैन्य होतं का या सैन्याच्या अस्त्र पायानं महाराज अस्त्र धूळ उडू लागली वर जाऊ लागली तर अंधकार अस्त्र पृथ्वीवरती पडू लागला. असा कार्यभाग महाराज अस्त्र त्या ठिकाणी होऊ लागला म्हणतात. ऐशे सैन्य पाहुणी शिवाचे हेर सांगू धावती मल्लाचे मनती अरिष्ट आदलेचे साचे बरी गती नसे. असं सैन्य महाराज अस्त्र तिथं कोणी बघितलं मल्लाच्या अस्त्र हेराईने महाराज अस्त्र त्या ठिकाणी बघितलं. हे सर्व सैन्य अस्त्र अवलोकन केलं कोणी मल्लाच्या ते मल्ल दैत्य ना त्याच्या हेरानं बघितलं आणि म्हणू लागला आता काही खरं नाही. आता चांगले दिवस गेले आणि जे बेकार कामं केले का ती आता फेडायचे दिवस आलेत. मनी चूल पर्वता समीप देव शिबिरे देवनी उतरले मुप सभवते अष्टभैरव सेना समीप रक्षिताती सैन्यासी. हा असणारा महाराज गण कोण असुराचा असणारा हेर होता ना हेर असताना पळत पळत तिथे राजापाशी गेला आणि त्या मल्लाला अस्त्र सांगू लागला की महाराज मणिचूल नावाच्या पर्वताच्या पायथ्याला अस्त्र देवानं काय केलंय आपल्या आपल्या छावण्या लावल्यात. आपल्या काय म्हणतो त्याला आपण महाराज अस्त्र त्या ठिकाणी शिबिर अस्त्र त्या ठिकाणी शिबिर लावलेत आणि हे शिबिर राखण्यासाठी अष्ट महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण अष्टभैरव अस्त्र या सर्व सैन्याचं अस्त्र रक्षण करतात. अशी बातमी असताना कोणाला मल्लासुराला अस्त्र त्या ठिकाणी त्या दूतानं सांगितले. हा नववा अध्याय सुदरस याचे श्रवण करत मार्कंडोपासक श्रवणे पातका होय नाच निश्चित सुख पावते. हो आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की महाराज अस्त्र हा नववा अध्याय म्हणजे अस्त्र सुधारस आहे. सुधारस म्हणजे महाराज अस्त्र ज्याला कोणाला ताण लागली ना कोणती ताण ही आपली ताण नाही महाराज भक्तीची प्रेमाची असणारी ज्याला भूक ज्याला ताण आहे ना त्याला अस्त्र त्या ठिकाणी काय होईल महाराज अस्त्र त्याचे अस्त्र ताण जाईल. इतका अस्त्र पुण्य त्याला भेटेल की महाराज अस्त्र या हृदयामधील अस्त्र सर्व विकार अस्त्र त्या ठिकाणी निघून जातील आणि त्या शिवशंकराला अस्त्र प्रिय त्या ठिकाणी होईल. असा अस्त्र महाराज अस्त्र कथाभाग अस्त्र त्या ठिकाणी या 9व्या अध्यायाच्या ठिकाणी आहे म्हणतात. श्रीमद गुरु चरणाविंद भ्रमरा लक्ष्मी नारायणाचा कुमरा अभिदानासे गंगाधर उपनाम कमळा कर जानी जय.
स्वस्ति श्री मार्तंड विजय ग्रंथा सम्मत मल्हारी महात्मा सदा परिसोत प्रेमळ भक्त निस्सीम मार्तंड उपासक जय श्री गणेशाय नमः। श्री गुरवे नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरवे नमः। श्री रामचंद्राय नमः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षेमामृता। जय जयाची माळसा कांता प्रताप गहन समर्था अनन्यासी होय रक्षिता कळवळा धरुनिया। ओ देवा म्हणले तू कसा जित्य आहेस, माळसाचा पती म्हणले या ठिकाणी जित्य आहेस, दीन दयाळू गरीब आहेत यांचा म्हणले कळवळा घेऊन शिव तो पालन पोषण करणारा देवा जित्य आहेस। अनन्याचे लक्षण समजतात ते परिसाची सावचित्त देवभक्ताचे भाकेस गुंतवतो तो पाय सांगू आता। असा म्हणले या ठिकाणी देवा तू जित्य आहेस, देव आणि भक्त यांचा म्हणले या ठिकाणी संरक्षण करणारा म्हणले देवा तू आहेस। त्यांची म्हणले कथा म्हणले पुढे ते सांगू। जैसा उपजात बाळकासी नेने जनक जननीसी असे आले मानुसी सुद्धा लागता रडतसे। हो जसं म्हणलं बालक म्हणले या ठिकाणी लहान असतो विचुका पाऊली चाले वाकडे तिकडे पावलं टाकतो, भाकर म्हणता काकर म्हणतो, पाणी म्हणता पाणी असं म्हणले मागवतो, पण आई बाप हसते माझं लेकरू असं म्हणाले मला आवडीनं म्हणले देते। तसा म्हणले देवा तू आहेस। त्याची बाह्य कची बाह्य कमत ते वाचून तुझा नाही, त्याची सुद्धा तृष्णा सर्व ही माता रक्षी आपण। असा म्हणले तो म्हणले बालकासारखी म्हणले देवा तू जित्य आहेस, पोषितो जगाशी एकलाच तू असं सगळ्याचं संरक्षण करणारा देव आहे। तैसा मनाची वृत्ती जड न जायान अन्य देवाकडे आपल्या सुख दुःखाचे कोडे देवावरी न घाली कदा। हो जो म्हणले या ठिकाणी आहे देवाकडे जात नाही, देवाला सुख दुःखाचे कोडे म्हणले सांगत नाही, असा कार्य जे ते करतो। पूर्वजन्माचे पाप पुण्य ते देहास भोगवी अवश्यदान ते न कंटाळे ज्याचे मन हर्ष विषेदे करोनिया। हो असं म्हणले पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, मागल्या म्हणले पुण्याचा म्हणले संचित आहे, त्या संचिताच्या भोगानं म्हणले ते मला म्हणले फळ मिळतो, पण देवाला म्हणले शरण जात नाही त्याला काय होतं। ऐशा स्थितीने विनतला तो सर्व सुखाचा पात्र झाला, त्याचा सर्व भार असे देवार निश्चयेसी जाणावा। हो देवा असे म्हणले जे दीन आहेत दुबळे आहेत यांचा म्हणले भाव जाणून म्हणले तू देवा कार्य जत्य कर। जीवने पडायचे अनुकूल करवी समर्था आपुल्या मनवीला या अर्थ सर्व संकटे दूर करवी। हो देवा असे दिन आहेत आपण म्हणतो मंडपामधल्याच म्हणले देवा म्हणले यांचंच कार्य कर, पण बाहेर म्हणले बसलेले घरी झोपलेले आहेत, जितक्याच्या कानावर म्हणले ध्वनी जाईल एकच नाव घेतो पण सगळ्याचा उद्धार जत्य होतो, असं देवा कार्य जत्य कर। ज्याचे अंतकरण पाहि तैसा त्यास अनुकूल होई, कल्पतरू अभिदान पाहि सत्यासे जयासी। कल्पतरू तळवटी जो कोणी पैसा काय होणे त्याला सांगा कोणी। अहो देवाच्या म्हणले त्या ठिकाणी म्हणले त्याच्या सावलीला बसलं तर म्हणले त्याला काहीच जत्य करून पडू देत नाही। खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, भावे दवंडी पिती भावे चोखा मिळे अशी म्हणले देवा तुझे ते आहेत।
सगळ्याला म्हणले शुद्ध जे ते कर. जैसे भक्त संकल्प करती तो पुरवी माळसपती, भक्त वत्सल जास म्हणती तो जय त्रिशिखरी. हो असा म्हणले ज्याचे ज्याचे मनोगत आहे तशा तशा रूपात म्हणले तू मन पूर्ण जे ते कर. तसा म्हणले देवा तू म्हणले कैलासावर बसलेल्या जे ते आहे. जरी भक्तापासून अपराध घडे त्याला साहुनी वरी त्याची कोड, त्याचे हित होईल ते निवाडे जो योजना करी. हो भक्त एखादा म्हणले चुकत आहे आणि मग तिथं म्हणते क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. देवा असं चुकलं त्याचा म्हणले तू क्षमा करणारा जे ते आहे. भक्ताच्या प्रेमा पाहून दिवास कळवळा येतेसे जाण, अनन्याचा केला म्हणून भक्त स्वाधीन झालाच. हो देवा असा आनंदाचा कळवळा म्हणले तुला जेथे येतो. एखादा दून दुबळा असतो त्याला कामाच्या येणं होत नाही, पण आला त्याने तिथूनच भाव दिला तर म्हणले त्याचं संरक्षण जेथे करणारा देवा तू आहे. आपले महत्व सांडून पाही दासाचे घरी दास्य करी लवलाही, जाती कुळ न पाहे काही भक्ती करून बांधिली अस. महत्व हरवी महत्व हरवी पिशे फन मिरवी महत्व हरवी पिशेच असा म्हणले त्या महत्व हरितोस. आणि महत्व हरून भक्ताच्या घरी म्हणले का नाथाच्या घरी 36 वर्ष श्रीखंड्याच्या रूपात म्हणले देवा तो पाणी भरलं. असा देवा कार्य करणारा तुझे ते आहे. ज्याची जी उपासना असेल ते देवाता भक्ती सरसाळ, ते त्रासुनी होय परळ तो सर्वस्वे नागावला. हो असं म्हणले ज्याची म्हणले भक्ती आहे जैसी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कोणी थोडीच भक्ती करते कोणी बखर भक्ती करते. तर त्याला म्हणले बघायला अध्यामध्ये सांगितलं अमरपुरीमध्ये ज्याशी ज्याची भक्ती होती त्याला तसं तसं स्थान मिळतंय. तसा तसा म्हणले देवा तुझे ते आहेस. एक देवाचा अंकित झाला दुसऱ्या देवाचा महिमा ऐकिला, आपली वासना सोडणी तुझी आला भुंजू लागला कामुक. हो कोणी म्हणले देवाचा महिमा ऐकिला, कोणी देवाचे गुण वर्णन केले, देवाने कोणाचे काम केले तर त्यांचा म्हणले सहाय्य करता तू देवाचे ते आहे. उभय उपासने पासून सर्व भ्रष्टला से जाण, ती व्याविचारिणी भक्ती करून बळन से निश्चयसी. हो नाम जपता कुंतीनी उतरे मान अशा म्हणले कोणी कोणी भक्ती म्हणले करतात तर त्याला बी म्हणले देवा तू सहाय्य ते करतो. कुमार सांगे ऋषीशी म्हणे एक मार्तंड महिमेसी, भंग होय पाप चाळासी क्षमा माझी जाणी जय. असा म्हणले कुमारचा सांगायला लागलेला आहे. ही म्हणले मार्तंड भैरवाची भक्ती केल्यावर म्हणले ती अशी शाळा मोठी म्हणले या ठिकाणी देवा तुमची आहे. रामकृष्ण हरे. सनत कुमार सांगे ऋषीशी म्हणे ऐका मार्तंड महिमेसी, भंग होय पाप चाळासी क्षमा माझी. असा म्हणले सनत कुमार म्हणले या ठिकाणी सांगायला लागले असा देवाचा महिमा आहे आणि त्याच्या नावानं म्हणले सगळ्या पापाचा नाश जेथे होतो. नवमोध्यायी कथन केले शिवसैन्याचे वर्णन, या अध्यायी असे निरूपण मल्लासूर सैन्य. 9व्या अध्यायामध्ये म्हणले शिवसेने महादेवाचं वर्णन केलं. आता म्हणले त्या ठिकाणी 10व्या अध्यायामध्ये म्हणले त्याचं निरूपण म्हणले ऐका मल्लासुराचं वर्णन सैन्याचं. मणी चूल पर्वता समीप बहुत देव सैन्य उतरले देखते पाहुनी मल्लासुराचे दूत नगरा माझी धाविनले. असा म्हणले मणिपूर म्हणले पर्वत आहे तिथं म्हणले मणी नावाचा म्हणले दैत्य राहतो. त्याचे गुप्तहेर महादेवाच्या सैन्यात आले. दैत्याची सभा घनवतली संपूर्ण, मल दैत्या सिंहासनी विराजमान, गंधर्व करती गायन अप्सरा नृत्य करिता. त्या मणिपूर म्हणले पर्वतावर आता इकडे राक्षसाच्या इकडे कथा भाग गेला. मणी दैत्याची सभा भरली, मोठमोठे मधून भक्त दैत्य बसले. का म्हणाले तू
ऐसा मल्ला भी दवारीत बैसला से बंधू सहित बंदी जन ऐशी वर्णित सुखाख अत्यंत मानित से. मनी मल्ले दोघं बंधू बसलेले आहेत, त्यांची सभा म्हणले बसलेली आहे. तिथं बंदी जन आहे ते म्हणले काय ऐकत आहे. ते बंदिती वृद्धांजुळी गरजोनी बोलत असे ते वेळी म्हणे सैन्य घेऊन चंद्रमौळी युद्धाला गेला से. हो असे म्हणले ते हेर गेले, हात जोडून म्हणाले हे महाराज महादेव म्हणले पर्वतावर म्हणले सैन्य घेऊन आले आणि आपापले म्हणले शिबिका ठोकून म्हणले बसलेले आहे. कोणी मल्ल हास्य करी म्हणे हे दूत भ्रांत झाले भारी यांची शिक्षा करा झडकरी विपरीत बोलाती. म्हणलं म्हणायला काय म्हणले म्हणायला लागले मी एवढा महान म्हणले मधोन्मत काय मायामोरी कोणाचा लाग नाही, पर म्हणले हे म्हणले त्या महादेवाचा बडाव सांगायले याला शिक्षा करा असा म्हणजे हुकूम दिला. महेश कोटील कोण भिकारी त्याचे सैन्य काय से भारी सर्प खेळती अंगावरी राखोंडे अंगी भरले सदा. असा तो म्हणलं दैत्य म्हणाला काय म्हणले ते महादेव मसन वाट्यात राहते सर्प अंगावर घेतले मेलेल्या माणसाचे मुंडके गळ्यात बांधते अंगाला काय भस्म लावलंय आणि त्याचा तुम्ही बडाव सांगायला. त्याचे वाहन एक बैल बहुत रोड अति ढिसाळ मग शिवैर करावयाचे बळ त्याशी नसे. काय म्हणले त्याला बसायला एक बैल ते चढची चढ त्याला किती विकास ते चलत नाही काय नाही असा म्हणले तो. मनी म्हणलं दैत्य म्हणले आपल्या सैन्यात मला बोलत आहे. आमचा सुराद रावणा बळगाड हा प्रताप वहन कैलास भुजेच कवळ टाळून क्षणा माझी हलवी. रामायणात केला आता हे महादेव कैलास पर्वतावर गेलता आणि कैलास पर्वतावर जाऊन महादेवानं अनुष्ठान मानलं तर महादेव उठच नाही. मग कैलास पर्वताखाली हात घातला लाख 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 कैलास पर्वत हलवायला लागला. पण महादेव होता ते महादेव नुसता अंगुठा दाबला. 1000 वर्ष रावण तिथं रडत बसला म्हणून त्याचं नाव काय ठेवले रावण. रडता रावण असा म्हणले आमच्या रावणाने ते कैलास पर्वत हलवून टाकेल मल्ल दैत्य बनायला लागला. माझा प्रताप ऐकून देवेंद्र करी पलायन वर कडदेव दास्यत्व करून निरंतर मज समोर. इंद्र तर माया देखत पळून जाते आणि दुसरे तर म्हणले मग आपले हाताखालचे नवर करत असा म्हणले तो मल्ल दैत्य बनत आहे. माझ्या ऐश्वर्याची गणना शेष करू न शके जाना ते तरंग वसवी स्मशाना याशी युद्ध काय ठाक. माझ्या चातुर्याची सीमा अहो सहस्त्रमुखाचा शेष आहे ते म्हणले या ठिकाणी दमला आणि ते महादेव तर मसन वाटत राहणार आहे. हे दूत भ्रांतीने ग्रासीने म्हणून विपरीत भाषण केले सभेतून त्यांशी न्यारे वहिले न नेता प्राण घे. ते गेले म्हणले बघून आले हे इतके सैन्य हे 7 कोटी हे 8 कोटी हे 10 कोटी याचं इतकं कोटी ह्या म्हणले याला बाहेरून फाश्या द्या. देत्याची कृपा पाहून दूत करती साष्टांग नमन म्हणती आमचे वचन वेरिती जाण अनर्थ रुकडा जाणी जे. हो पुन्हा म्हणले आणखीन आमचं दुसरं वचन आहे ते काय का दूतायसा बोलणी त्वरित गेले आपल्या स्थानाप्रत मल्ल मनीषा शंकित सभात्व सत्वर सर्वेची. हो असं म्हणले त्याची सहाय केलं आणि म्हणे का मनी मल्लानं म्हणले आपली सभा विसर्जन केली. काय करायले सभेतून मल्ला उठून मनी दैत्य बंधूस बोलावून एकांती दोघे बसून विचार करती दूत वचन. आता त्यानं सभा विसर्जन केली मल्ली आणि म्हणले लांब म्हणले एका जागा झाडाखाली बसले काय विचार करायले. मनी बोले कर जोडून बोलवा बुद्धी प्रधान शिव घेऊन याला सैन्य याचा निश्चितार्थ सांगेल. हो आता म्हणले म्हणायला आपला एक म्हणले बुद्धिवान प्रधान बोलवा आणि काय म्हणले महादेवानं कसा आणलाय त्याचा सगळा मजकूर म्हणले आपण ऐकून घेते घेऊन. मग सुबुद्धी प्रधान बोलावून एकांती बैसले तिघे जण मरती शिव घेऊन आला सैन्य याशी कारण काय असे. हो असं म्हणले तिघे एकांत ठिकाणी भेटले शीतळ म्हणले जागा होती
आणि म्हणले महादेव कोणत्या कारणानं इतकं सैन्य घेऊन आपल्यापाशी कामून आला असं हा नवीन विमल्लासी म्हणायची हेर पाठवावे शिवापासी ते गुप्त वर्तमान काय ते गुप्त वर्तमान पाठविले आम्हासी मग योजना करूया. हो पुन्हा म्हणले त्या ठिकाणी विचार केला म्हणले आता एक आपला गुप्त चातुर हेर पाठवा. त्या यानं सांगितलं रामाच्या सैन्यामध्ये धाडे होते काय नाव त्याचं ते दोन हेर नाही नाही त्याला लय ठोकलं वाढणार असा सुख सारण तसं म्हणले आता गुप्त हेर पाठवा आणि महादेव कशासाठी आला कशासाठी नाही याचा समाचार घेऊन याचा म्हणजे सांगा. मग उठून तिघे जण उंच शिखरी वळंगून अष्टदिशा पाहती अवलोकून तो पूर्वेस देव सैन्य उतरलेस. हो पुन्हा म्हणले एका मोठ्या पर्वतावर गेले शिखरावर गेले इंद्राच्या माळाव आणि म्हणले वर पाहिले तर मोठं म्हणले त्या पर्वताच्या पायथ्याला महादेवाचं सैन्य उतरलेलं दिसलं. ते सैन्य पाबोनी नयनी मल्लासुर चकला मनी वर्षभध्वजावलोकिता पाप खानी परम विस्मय पावला. असा म्हणले तो म्हणलं दैत्यवता वरून म्हणले या ठिकाणी शिवध्वज म्हणले पाहिला आणि तो शिवध्वज पाहिल्यावर आश्चर्यचकित झाला. काय करतय मल्लांतरी विचार करी मने अरिष्ट वडवले साचार बाह्यकारे धरुनी धीर गर्जुनिया बोलतसे. हो अरिष्टाला म्हणले आपल्यावर आता पण मनामध्ये धीर धरला आणि धीर धरून काय म्हणायला मने मने रे हा इंद्र परमनष्टा याचा स्नेह ठेवू नये स्पष्ट देवासती बहुत दुष्ट यांची उपेक्षा हे इंद्रच म्हणजे दुष्ट आहे याला म्हणले आश्वासन देऊ नये हे नाही दुष्ट आहे यालाच सगळा कला बांधलेला असावा. मग हसवणी बोले प्रधानासी म्हणे हे देव पापरासी याचा वध करावे अशी मदत सायास कमी पिनस. हो याच्यासाठी म्हणले हे देव देवत म्हणले यायला म्हणले काय बघ सायास करायचं काम आता म्हणले यायला आपण मारू. ऐसे बोलोनी तिघे जण उतरले उंच उपरोवर उडून मल्लासुरापाशी बोले प्रधान मज एक विचार सुचलास. हो तिघ म्हणले पर्वतावरून खाली उतरले आणि पुन्हा म्हणले खाली उतरून मला म्हणाले मला एक विचार सुचला तुम्हाला सांगतो. ऐकोनी मल्लासुर संतोषला दोघाशी घेऊन एकांती बैसला म्हणे तुम्हास काय विचार सुचला ते निवेदावे मज. हो तुम्हाला काय विचार म्हणले सुचला आम्हाला म्हणले लवकर दे ते सांगा. भान म्हणे एकाची सावधान शिवाला सैन्य घेऊन तरी युद्ध होईल दारुण याचा संदेह न ठाई. हो आता म्हणले महादेव म्हणले मोठाची मोठं म्हणले 7 कोटी सैन्य घेऊन आला दुसऱ्याचं तर बकळ बकळ आहे आचा म्हणले घेऊन आला याचा विचार म्हणले काय हे सांगू म्हणले. आता एक विचार शिवसैन्य हरे पाठवी विचार पापले नायक पाचार संतोषा याचा करावा. असे म्हणले या ठिकाणी हेर म्हणले 4 पाठवा आणि संतोषून म्हणले याचा समाचार देते घेऊ. प्रधान एकतिह हेरसा सांगत मने रे तुम्ही जावे सैन्यात तेथे गुप्त रूपे जा राहुनी त्वरित वर्तमान आम्हा पाठवी. हो तुम्ही राक्षस राहू नका हा काली महाकाली मसन में रहने वाली रोज की रोज 10 मुर्दे चुरा के खाना छू जादू बना त्याचं रूप घ्या आणि गपचीप सैन्य कोणाचं किती मांडून आपल्या वहीवर घेऊन या. ते सैन्य नायक कोण आहे दोघे इंद्रापाशी आहे ते नूतन चेष्टित होत आहे ते त्वरित आम्हा सुचवावे. हो लवकर जा इंद्र म्हणले सगळ्याचा राजा त्याच्यापासून म्हणले सगळा समाचार घेऊन या. तू देशी राज्ञा बंधून प्रयाण केले चौघेच मायावी रूप विलक्षण धरोनी शिवसैन्य संचरण. हो मायावी म्हणले शक्ती निर्माण केली आणि जसे म्हणले महादेवाचं सैन्य होतं तसंच रूप घेतले
आणि त्या सैन्यात मिसळले. तो सर्व सैन्य भिरती व्रत न लागे म्हणून खिन्न होती. चौघे बैसोनी विचार करती म्हणती उपाय रचनेची. हो आता ते म्हणाले रूप बदला तुमचं काही वेळ लागत आहे का नाही की काय होतंय का नाही की असा विचार करायले. मग चौघे अनुरेणू प्रमाणे होऊन शिवापाशी गेले दोघे जण. दोघे देवेंद्रापाशी जाण गुप्त रूपे राहिले. कुणाचे काय ओढाले रूप धरले. दोघं म्हणले महादेवापाशी गेले दोघं इंद्रापाशी गेले. तीत जे चेष्टित होय निश्चित ते वर्तमान वल्लास पोहोचवीत. तुळशीस त्रास दिल्या बहुत म्हणून शिवालासे. हो तिथं समाचार सांगत पाहिजे. कोणी सांगितलं की कवाशी म्हणजे ऋषी लोकांना तुम्ही आपण त्रास द्यालो म्हणून महादेव इथं आलाय आणि त्यानं म्हणले जागोजाग शिबिका देऊन म्हणले बसलेले आहे. मुख्य कारण सुरेंद्रासी दूते पाठविले अवलंबेसी. म्हणला सुरशाशंकित मानसी किन्न अनिसी पयासे. हे म्हणले सगळं इंद्रानंच केलंय आणि इंद्रानं करूनच म्हणले कळजते मांडली असे म्हणले ते हेरदूत मनी मल्लाला सांगत आहे. दाने हे जाणून म्हणे हे दिसत असे दुष्चिन्ह. देवास सैन्याचा बडीवार कवन क्षणा माझी निर्दाळू. हो आता म्हणले एवढा बडीवार म्हणले देवानं आणलेला आहे. एका क्षणात म्हणले त्याचा आपण खलास जगते करू. हा केवळ धैर्याचा मामी रुची जाण बुद्धीचा उपमेशी सिंधू प्रमाण. माया कापट्य वेद करून निपुण असे निश्चयसी. हो आता म्हणले आपली माया बांधा आणि मायाचा बाण म्हणून माया बांधून म्हणले मेरू पर्वत सारखं कार्य जेते करा आणि म्हणले महादेवाच्या सैन्यावर जेते चला. प्रधान विनवी कर जोडून म्हणे बळ सिंधू तुझ समान. या ब्रह्मांडा गोळा माझी जाण मजन दिसे स्वामी. असा म्हणले ब्रह्मांडा तुझ्यासारखा म्हणले मला कोणी जेते दिसत नाही. तुझशी युद्ध करी समरी समर्थ नसे व्रत्रारी. देव आज्ञा बंधुनी श्री दाशत्व करुनी तिष्ठती. असं म्हणले या ठिकाणी सगळे देव जेते आहेत. हात जोडून म्हणले या ठिकाणी उभे जेते आहेत. एक महेश काय भिकारी त्याचा बडीवार मानसी भारी. तुझ्या अग्रभागीन राहे समरी पलायन करील निश्चय. हो ते महादेव म्हणले काय मशक आहे म्हणले आपल्या मुली म्हणले पळून जेते जाईल. याची शंका मानसी न करावी आपुले सैन्याची सिद्धता व्हावी. युती जय व पाऊल वलाही निर्जल मारूर नांगणी. हो आपण म्हणले आपलं सैन्य तयार करा. एका क्षणात म्हणले या ठिकाणी सगळे सैन्य जेते मारून निर्जल म्हणजे कोणीच म्हणले हे देवाचं ठोस या पृथ्वीवर होणार नाही असं म्हणले कार्य जेते करू. त्या तिघानं विचार केला. ऐकून दैत्य संतोषला उत्साह समुद्र उचंबळला. मग पाचारुनी वार्तिकाला निज प्रताप आज्ञा करी. हो असा म्हणले या ठिकाणी म्हणले जसा समुद्र म्हणले पोरीला उचंबळतो असं म्हणले राक्षस उचंबळले आणि म्हणले तिथं म्हणले त्यानं बोलिलं कोणला बोललो वाटिका वार्तिकाला बातमी नेणाऱ्या आणणाऱ्या बातम्या आणणाऱ्या म्हणले त्या ठिकाणी त्याला म्हणले या ठिकाणी सांगितलं. म्हणे रे करा सत्वर वाचारुवाना देत सत्वर. देवसैन्याचा संहार करू आता क्षण. हो बोलवा म्हणले तिकडे तिकडे राक्षस आपले आता म्हणले मोठी सैन्य तयार करा आपण देवाचा संहार करू. वार्तिक आज्ञा बंधुनी श्री आपले सेवकास आज्ञा करी. तुम्ही जाऊन झडकरी सेना नायकासी. हो असा म्हणले या ठिकाणी अवतन देता त्याला म्हणले हुकूम दिला सैन्य तयार करा. त्याला म्हणले हातामध्ये हलकी घेतली चला युद्धाला चला युद्धाला. आपला म्हणले म्हणजे म्हणलं म्हणा बोले आज्ञा दिली असा घरात बसू नका. ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. आजवरले खूप खाल्ले आगरबमची गडबम झाले आता युद्धाला निघा घराच्या बाई. त्यासी विनवा कर जोडून म्हणावे सदरे बैसले मल्लापण. देतेंद्र पाठविले बोलावणे सत्व चलावे. हो असं म्हणलं मल्ला सुरानं
म्हणली मल्लानं म्हणले पाठविलेला आहे, कोणी म्हणले घरात बसू नका, लवकर म्हणले युद्धाला जगते चला. तेम झाली का काय? वार्तिकाची वचन श्रवण करुणी सेना नायक कले म्हणे, सैन्य घेऊन आला पिनाक पाणी म्हणून या पाचारिले. हो आता म्हणले महादेव सैन्य घेऊन आलेला आहे म्हणून म्हणले आम्हाला बोलिलं, असं म्हणले ते मल्लाचे म्हणले मोठे मोठे प्रधान म्हणत आहे. मग सर्वी केला विचार युद्ध प्रसंग दिसतो फार, देव नमोन्मुख झाले परम पामर म्हणून युद्धाशी पातले. हो आता म्हणले देव या ठिकाणी युद्धाला आलेले आहेत, असा त्या मल्लाचा हुकूम झाल्यावर सगळे राक्षस म्हणले युद्धाला ते निघाले. सर्वांशी विनवणी श्रवण करुणी खट्व गधाष्ट्र बोले मंजुळवाणी मने सदेशी चलावे पुरे करुणी मीही येतो सत्वर. हो आता म्हणले लवकर जेते चला, मी बी म्हणले तुमच्या मागो मागे आलेला आहे, असा म्हणले हुकूम देते दिलेला आहे. सेनापती सबंधुनी सत्वर दैत्य पावले राजद्वार, तो देव सैन्याचा घोष थोर ऐकोनी हास्य करीताती. हो असा राक्षसाचं सैन्य म्हणले यशीच्या बाहेर आलं, इकडे म्हणले सगळं देवाचं सैन्य दिसलं, तर म्हणले दैत्य म्हणले फार सैन्य आणलं, आश्चर्यचकित झाले. एकाशी एक करीती विचार देव जिंकिले सहस्त्रावर, हा संभार दिसतो थोर शिव सहकारी म्हणून या. हो आपण बकळ मागून देव जिंकले, पर म्हणले आता असा संभार आपण कवाच बघितला नाही, हे महादेवाचाच आवडवे सैन्य आहे. असो याचा पाड किती दैत्य पावले सभे प्रतिबंधुनिया दैत्या दैतेंद्र्या प्रती कर जोडून उभे ठेले. असं म्हणले दैत्यानं म्हणले ती सैन्य पाहिलं, पुन्हा म्हणले आपल्या मल्लापाशी गेले, हात जोडून म्हणले त्याला काय म्हणत आहे. म्हणले सर्वांशी नाविकार देऊना स्वस्थानी बैसविले आदरे करुणा, म्हणे तुम्ही आवडते प्राणाहून इच्छिले देही काम बरे काका तो कधी बोलले काका हा बरे झाले आनंद म्हणले, तुम्ही आम्हाला प्राणापेक्षा म्हणले आवडतात, आता जवळ येते बसा एकाच भोजन करा म्हणले, आता काय करायचंय. तो क्रिया भ्रष्टासे पाक शासन जाऊन मिळाला भिक्षुका लागून, आता समरी जिवे मारीन कवची न करू तयाची. हो असा म्हणले त्या ठिकाणी म्हणले तो पाकशासन करून इंद्र, असा म्हणले तो मिळाला आणि म्हणले आता म्हणले जीवे देते मारून. ऐकून मल्लाचे वचन सर्वी केला जे जे कार, म्हणती आज्ञा द्यावी सत्वर निर्जर वक्षावया. हो आता म्हणले या ठिकाणी सगळ्यांना म्हणले मल्लाला आज्ञा दिली, लवकर म्हणले चला आणि महादेवाचे गाण गप 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 खाऊन टाका. सेनापतीचे वचन श्रावण करुणी मल्ल संतोष बहुत मनी, मने रे जे जे असेल चित्ती ते मद मागावे सत्वर. हो तुमच्या मनात काय काय म्हणले ते आम्हाला लवकर मागा, मी तुम्हाला देतो, पण युद्धाला मागे सरायचं नाही. सेनापती खटक दंष्ट कर जोडून विनवी तसे दैत्या लागून, मनेची आपले कृपे करून काही उणे नसेची. हो ते सेनापती हात जोडून म्हणायला, महाराज तुमच्या कृपेनं आम्हाला काहीच कमी नाही, आम्ही सज्ज आहोत. मज किंकरास तापून दिजे निर्जर राणी मारीन पाहिजे, आपण स्वचित्त करोनी बैशीचे कौतुक पाहे. आपल्या त्याचं कौतुक पहा, मी माझ्या म्हणले सामर्थ्यानं म्हणले कसं सैन्य मारतो. सेनापतीचे ऐकोनी वचन मला हर्षभार मनी म्हणे, मी देतो ते कावे करुणी देवे तू बुद्धिमंता. हो तू म्हणले या ठिकाणी जो मागशील तो म्हणले देईन, तू बुद्धिवान जत्य आहेस, कार्य करून म्हणले या ठिकाणी ते दाखव. सेनापती म्हणे जी दे देतेंद्रा, तुझी औदार्य शक्तीची मर्यादा कोण जाणेल जी दातारा, यथा तथ्य जान. असा तो सेनापती बोलायला लागला. हे म्हणले दैत्याला तुझ्या म्हणले औदार्याची संपत्ती कोण जाणणार जे आहे,
मी कार्य करून देते दाखवतो. सुरात रत्नामे महावीर परम प्रतापी रणशूर त्यासी ऐरावती नामे महाकुंजर देता झाला दैत्यपती. हो, असा म्हणले एक दैत्य आहे, त्याला म्हणले इंद्रासारखा हत्ती म्हणले बसायला दिला आणि म्हणले त्या ठिकाणी त्याचा सन्मान केला. निर्जर ध्वंसी उपमा जासी सेना कोशल नाम त्यासी विद्युत प्रायरत मणिभूषणेसी त्यासी देता झाला मल्ला. असा म्हणले त्या ठिकाणी म्हणले आहे तो, त्याला म्हणले असं तर विद्युत मला ईज कल्लवती अशा प्रकारचा रथ म्हणले त्याला दिला. असा म्हणले तो मनी मल्लासूर म्हणले त्याचे स्वागत जे ते युद्धासाठी करीत आहे. युद्धात नामे महावीर त्याचा दर्प देवे वाहती फार त्याशी चतुर्दंत कुंजर हेमरत्नी भूषित जो. हो, असा म्हणले तो दैत्य होता, त्याला 4 दाताचा म्हणले हत्ती दिला आणि महान म्हणले त्याला असा रथ जेते दिला. असं स्वागत म्हणले करीत आहे. तो गजया देई मल्लासुरा वस्त्रे अलंकार दितले फार तांबूल देऊनी गौरविला थोर संतोष त्याचा मल्लक. असा म्हणले या ठिकाणी म्हणले विडेपणाचे खाला दिले, जेऊ घातले, हत्ती दिले, बसायला का म्हणतो मारायचंय शेवटचं म्हणले खाणं. असा तो राक्षस त्या आपल्या प्रधानाला देत आहे. देवशैल्य वीर गाडा देवसैन्याचा करी चुराडा त्याशी पशुपती नामे गज प्रोडा देता झाला. पशुपती नावाचा म्हणले गज जेते दिलेला आहे देवाच्या सैन्याचा चुराडा करण्याकरता. असं त्याचं स्वागत केलेलं आहे. झोप गेली का घ्यायचं आलं का टोकरी? 81 झाले. किती 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 कटले? 81. अर्ध्या घंट्यात कटले का नाही? 81. तुम्ही 50च किती वाढव कटी द्या. भराडी लावा ना ती अर्ध्यापासून घेतली म्हणजे कवा होईल. कुंडलिका गोपाळ